मुखेड तालुक्यातील जाहूर येथील वक्फ संस्थेच्या मुस्लिम कब्रस्तानच्या शासकीय मोजणीला होत असलेल्या कथित विलंबाच्या निषेधार्थ वक्फ संस्था ग्रेव्हयार्ड कब्रस्तान समितीच्या वतीने देगलूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले। समितीचे अध्यक्ष दिलावर हैदरसाब शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। अनेक सदस्य त्यात सहभागी झालेत। समितीच्या म्हणण्यानुसार संबंधित कब्रस्तानच्या शासकीय मोजणीसाठी महसूल प्रशासन घटनास्थळी पोहोचलं होतं, मात्र काहींनी जागेवर खासगी मालकीचा दावा करत मोजणी प्रक्रियेला विरोध केला, त्यामुळे काम थांबवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून मोजणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, तसंच मोजणीत अडथळा आणणाऱ्यांविरोधात नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आलाय। मुखेड तालुक्यातील जाहूर येथील मुस्लिम समाजासाठी जिवंतपणी जागा नसेल तर चालेल, पण कब्रस्तानसाठी जागा नसल्यामुळं या लोकांनी जागा शासनाकडून देण्यात यावं। त्या जागा अतिक्रमण केले, त्या जागेवर काही लोकांनी, गावातील लोकांनी अतिक्रमण करून त्यांना स्मशानभूमीसाठी जागा नाही उपलब्ध नसल्यामुळे त्या लोकांनी या उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर येथे उपोषणात बसलेले आहेत। त्यांचं म्हणणं काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आमच्या इथं जाहूर इथे कब्रस्तान जी जागा आहे, पिढ्यानपिढी आमचे आजे पंजे करून आम्ही पुरत आलो। आज म्हणतात की तुम्ही आमच्या खबरस्तान आमची आहे, आमच्या स्मशानभूमीमध्ये यायचं नाही, म्हणून आम्ही सतत 5 वर्षापासून पाठपुरावा करत आहोत। कलेक्टर म्हणतात की देगलूर जावा, तहसीलदार म्हणते की भूमी अभिलेखकडे जावं, भूमी अभिलेखून आम्हाला गिरवीत आहे साहेब सर 5 वर्षापासून। आता परवा काय झालं, त्याही म्हणले की आमच्या मसनमध्ये तुम्ही यायचं नाही, तुम्ही जर आल्या तुम्हाला आम्ही जीवे खतम करू, म्हणून रमा व्यंकट हिवराळे आणि शफी हसन साहेब असे दोघं मिळून कब्जा केले। जे तिसरा जे कब्जा केला वसंत भावराव, ते त्यानं सोडून दिला सर, दोघं सोडायला तयार नाही। त्याच्यासाठी आम्ही जोपर्यंत शासनानं त्यांच्यावर कारवाई करून आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही सर इथून जाणार नाही। इथं आम्हाला मरणं का होत नाही सर, पण आम्ही जाणार नाही। बरं, तुमचं नाव काय म्हणतं? शेख दिलावर हैदरसाब। किती दिवसापासून तुम्ही उपोषणात बसलाय? 4 दिवस झालं सर। बरं, आता काय म्हणतात साहेब म्हणतात की ते तुमचं गट नंबर आहे, तुमचा सर्वे नंबर आहे सर। आमचे इनामी जमीन आहे, इनामी जमिनीला गट नंबर सर्वे नंबर नसते सर। आमचं सगळं आमच्याकडं राजपत्र आहे, पुन्हा सिटी सर्वे औरंगाबादचा सिटी सर्वेचा रिपोर्ट आहे, पुन्हा आमची कमिटी मंजूर झाली औरंगाबादला 11 माणसाची सर। एवढे राज्यपत्र मेन राज्यपत्र आहे, और आमचे 3 नंबरचे वर्ग आहे त्याला 7/12 नसते सर। या युगात 7 गट नंबर नाही, 7/12 नाही म्हणून आमची टाळाटाळ करून आमचा छळ करत आहे सर। त्याच्यासाठी शासनानं आमची विनंती आहे उपजिल्हाधिकारी साहेबाला ताबडतोब निर्णय घेऊन जे अतिक्रमण केले त्यांच्यावर कठोर कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा, ही आमची नम्र विनंती आहे उपजिल्हाधिकारी साहेबाला। मग अतिक्रमण हटवावा। आणि परवा सर आम्ही एमसी भरल्यावर एमसीवाले पोलीसवाले जाग्यावर आले, भूमी अभिलेखवाले आले, तलाठी आले। आता मोजायचं होतं, भूमी अभिलेखवाल म्हणजे मला तलाठी महसूलचा माणूस आहे, तहसीलचा माणूस आहे, त्यानं जर आम्हाला जागा दाखविला तर मी मोजतो। तर तलाट्याला म्हणले आम्ही जागा दाखवू, तलाठी म्हणते मी फक्त 1.5 वर्ष झालं तुमच्या गावाला आलो, मला जागा माहीत नाही, काय माहीत नाही म्हणून सर तिकडे हात मिळवणी केले। पहिल्या दिवशी 9:30ला येतो म्हणून साहेब 4 वाजता आले सर। म्यानेवार तलाठी जाहूर सज्जा, म्यानेवार एकलारचे तलाठी आहे सर, आणि नागेश गंगाधर पुठ्ठेवाड मोजणी अधिकारी, हे दोघं मिळून वरच्या माणसाचे हात मिळवणी करून जाग्यावर येऊन परत गेले सर। हां, या लोकांना तिथे मयत झाल्याच्या नंतर तिथे स्मशानभूमी नसल्यामुळं त्या खंतपोटी त्यांनी इथं 2 दिवसापासून उपोषणाला 4 दिवस झाले सर। 4 दिवस उपोषणाला बसले आहेत, तर त्याच्याकडे कोणता अधिकारी फिरकून वगैरे नाही, तरी त्याच्याकडे शासनाने तात्काळ निर्णय घेण्यात यावा असं मी माझ्या चॅनलतर्फे मी विनंती करत आहे। मी जयपाल दावणगिरकर, न्यूज मराठी लोकराज्य, न्यूज मराठी देगलूर।
जिल्हा नांदेड. दिल्लीतील जंतर मंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उमरखेड शहर काँग्रेसच्या वतीनं स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय. या उपक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. शहर काँग्रेसचे गोपाल अग्रवाल, ईश्वर गोस्वामी, अभय पवार आणि दर्शन भंडारी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत मोठ्या संख्येनं नागरिकांनी स्वाक्षरी करून सहभाग नोंदवला. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. नमस्कार मित्रांनो, आपला जे 20 तारीखला जंतर मंतरमध्ये आपला लाठीचार्ज झाली पोरांवर, ते बरोबर नाही. कारण की जे पण विद्यार्थी आपला जे पेपर फुटला वगैरे त्यांच्यावर आवाज उठवायची करायला, त्याला सरकारने का लाठीचार्ज आणि पोलिसांना समोर घेऊन मारपीट करायली, ह्याच्यावर काय करावं. त्यामुळे आपला उमरखेडमध्ये आपला जंतर मंतरचा प्रोटेस्ट स्वाक्षरीमुळे होणार आहे. मित्रांनो, आम्ही उमरखेड येतो ना. माझं नाव रोशन चव्हाण. मी गावंडे गोसी गावंडे महाविद्यालय इथे शिकत आहे. आणि 20 तारीखला जंतर मंतर इथे दिल्ली येते जे नीटचा पेपर लीक झाला आणि तिथं स्टुडंटवर जो अत्याचार होत आहे, लाठीचार्ज होत आहे, ते बरोबर नाही. आणि आमची इतकी रिक्वेस्ट आहे, तो शिक्षण मंत्री आहे त्याने राजीनामा द्यावा. आणि आम्ही दिल्लीतून 3000 किलोमीटर दूरावर इथे उमरखेड राहतो. आणि उमरखेडून इथून आम्ही आहे ना दिल्लीला सपोर्ट करणार आहे. आणि आम्ही पण जात आहे दिल्लीला. आणि जे लाठीचार्ज करताय ना, जो तिथं जे आमचे मित्र बहिणी सगळे आहे ना, त्यांच्यावर जो अत्याचार करतोय, जो सिव्हिल ड्रेसमध्ये तिथं जो लोक होते ना, तो कोण म्हणतो पोलीस कर्मचारी आहे. आम्ही म्हणतो ते पोलीस कर्मचारी नाही ना, नाही ते गुंडे आहे. जो त्यांनी वाट लावले ना, त्याच्यात सगळं चुकीचं आहे. जो कॉन्स्टेबल आहे त्यांची वर्दीसुद्धा त्यांच्या नावावर नाही बरोबर. जो सगळे ब्लॅकमध्ये आलेले लोक आहे ना, लाठीचार्ज करत आहे आणि पोरींना हात लावून मजा घेत आहे, हसत आहे, त्यांना मजा येतो आहे. पण आम्ही तर सगळे स्टुडंटला आहे ना तकलीफ होत आहे ना, तर याचं काय करायचं. बस आम्हाला राजीनामा पाहिजे, बस इतकंच. धन्यवाद. नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे. आपण यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यामध्ये आहोत आणि इथं काँग्रेसच्या वतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, युवक काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली आहे. आणि आपण पाहता स्वाक्षरी घेत असताना हा बॅनर बघा, कमीत कमी हा 10x20चा बॅनर आहे. हा पूर्ण चक्क भरलेला आहे. एवढ्या स्वाक्षऱ्या, एवढ्या सह्या विद्यार्थ्यांनी, लोकांनी पाठिंबा म्हणून दर्शवलेला आहे की जो जंतर मंतरवर दिल्ली येथे आंदोलन चालू आहे. सोनल वांगचूक आणि अभिजित चिपके यांनी विद्यार्थ्यांसाठी जो लढा उभा केलेला आहे, त्या लढ्याच्या बाबतीत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे. आणि जो लाठीचार्ज झाला विद्यार्थ्यावर, त्या लाठीचार्ज करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आणि ज्या विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे घेण्यात यावे, याकरिता उमरखेडमध्ये काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. आणि असा उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील यांनी दिलेले आहे. आणि न्यूज मराठीला आपल्या प्रतिक्रियासुद्धा दिलेल्या आहे. शासनाने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ राजीनामा घेण्यात यावा. न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे. बीड शहरातील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संजय जानवळे यांच्या वयाच्या 55व्या वर्षीही फिटनेस आणि क्रीडाप्रेमीचा आदर्श निर्माण केलाय. गेल्या काही वर्षांपासून ते जिल्हा, राज्य आणि आंतरराष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धांमध्ये सातत्यानं सहभागी होत आहेत. अलीकडेच त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील प्रतिष्ठित कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली. सध्या ते बीड परिसरात दररोज सुमारे 25 किलोमीटर धावण्याचा नियमित सराव करतायत. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयारी करतायत. त्यांच्या जिद्द, शिस्त आणि चिकाटीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर विविध मान्यवरांनी त्यांचा सत्कार केलाय. क्रीडासोबतच साहित्य क्षेत्रातही सक्रिय असलेले डॉक्टर जानवळे यांचं लेखन राज्यातील विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध होतंय. त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय. 5-6 किलोमीटर अंतरावर सह्याद्री देवराई या परिसरात आलेलो आहोत. या ठिकाणी बीड जिल्ह्यातील नामांकित डॉक्टर संजय जानवळे माझ्या समवेत आहेत. आपण ते धावपटू आहेत. ते दररोज रनिंग करतात.
तर या परिसरातील त्यांचा ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत. न्यूज मराठी 24/7 या मराठी चॅनलच्या माध्यमातून आपले हार्दिक स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर दक्षिण आफ्रिकेमध्ये कॉम्रेड अवघड स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेऊन आपला सहभाग घेऊन त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण आपण हे त्यांनी कार्य केलेलं आहे. आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, आपलं नाव काय? नमस्कार, मी डॉक्टर संजय जाधव आरोग्यतज्ञ आहे. गेल्या 6-7 वर्षापासून मॅरेथॉन म्हणजे दीर्घ पल्ल्याची रेस असते. नुकतीच 14 जून रोजी दक्षिण आफ्रिकेत संपन्न झालेल्या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये मी जवळपास 89 किलोमीटर अंतर 10 तास 23 मिनिटात पार केलं. माझी ही सलग दुसरी कॉम्रेड मॅरेथॉन होती. गतवर्षी मी हेच अंतर 11 तास आणि 37 मिनिटात पार केलं होतं. कॉम्रेड मॅरेथॉन ही डर्बन ती पीटर मारिट्सबर्ग आणि पीटर मारिट्सबर्ग ती डर्बन असे 2 कोर्स असतात. ही मॅरेथॉन जगातील सर्वात अवघड मॅरेथॉन मानली जाते. मानवी क्षमतेचा या मॅरेथॉनमध्ये कस लागतो. 12 तासाच्या आत 90 किलोमीटर अंतर पार करणं तसं कुठल्याही धावपटूसाठी आव्हानाची गोष्ट असते. मग हे आव्हान आम्ही लिलया पार केलं. हे पार करण्यासाठी मागच्या 5 महिन्यापासून आम्ही कसून सराव करत होतो. बीड हा डोंगराने वेढलेला जिल्हा आहे. बीड जिल्ह्याला देवराई रांगेचं वरदान लाभलं आहे. आम्ही इथं मानवत रस्ता सह्याद्री देवराईच्या निसर्गरम्य परिसरात सराव करतो. जानेवारीमध्ये फुल मॅरेथॉन केली 42 किलोमीटर. कॉम्रेड स्पर्धेसाठी पात्र होण्यासाठी आम्हाला 42 किलोमीटर अंतर 4 तास 50 मिनिटाच्या आत कंप्लीट करायचं होतं आणि ते 4.5 तासातच कंप्लीट करून आम्ही भारतातर्फे कॉम्रेडसाठी पात्र ठरलो. तर आम्ही फेब्रुवारी अंतर केली ती 50 किलोमीटरची होती. मग सर्वाचाच एक भाव म्हणून आम्ही मार्चमध्ये नाशिक येथे सप्तशृंगी गडावर 65 किलोमीटर धाव घेतली. मग पुण्याला मेमध्ये 60 किलोमीटर धाव घेतली आणि कॉम्रेडसाठी आम्ही सज्ज सकाळी 5:30 वाजताच आमचा रन सुरू झाला. डर्बनमधून आम्हाला पीटर मारिट्सबर्गला जायचं होतं. 2 किलोमीटर अंतर पार करायचं होतं. 5 मोठ्या हिल होत्या, अशक्यप्राय वाटणाऱ्या हिल होत्या. त्या पार करत जायचं होतं आणि त्या करताना आम्हाला 5 कट ऑफ होतं. उदाहरणार्थ 25, 45, 65 आणि 80 हे कट ऑफ त्या पर्टिक्युलर टाईममध्ये आम्ही जर पार केले नाहीत तर मग हे स्पर्धेतून बाद होणार होतं. मग आम्ही 5:30 वाजता धावण्यासाठी सुरुवात केली. धावताना असं वाटत होतं की आजचा दिवस हा आमच्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस असेल. सुरू केलं. सुरुवातीला वेदना होत होत्या, भीती मनात वाटत होती. जसं जसं आम्ही धावत गेलो संयम राखला. धावत राहिलो जिद्द सोडली नाही. झाल्यानंतर पाय थकले होते. मला बीडच्या मित्रांनी जाताना तिरंगा दिला होता. तिरंगा आम्ही आमच्या बेस्ट पॅकमध्ये कॅरी करत होतो. तो तिरंगा आम्हाला फिनिश लाईनला जाऊन क्रॉस करायचा होता. आमच्या मनात एकच होतं, देशाचं प्रतिनिधित्व करायची आम्हाला संधी मिळाली आणि तिथे जाऊन आम्हाला तिरंगा फडकायचं सौभाग्य मिळालं. या भावनेनं आम्ही धावलो आणि आम्हाला यश मिळालं. क्रॉस लाईन पार केली. शेवटचे 400 मिनिट धावत असताना हजारो लोक आमचं अभिवादन टाळ्या वाजून अभिवादन करत होते. जसे आम्ही क्रॉस लाईन पार केली तसं शेकडो कॅमेरे आमच्यावर करत होते. तिरंगा काढला, तिरंगा फडकावला आणि तो क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात म्हणजे आनंदी क्षण होता. एक तर मला त्या दिवशी परदेशाच्या भूमीवर तिरंगा फडकावण्याचं सौभाग्य झालं आणि त्या क्षणी माझ्या मनात एक असा आत्मविश्वास आला की जगातली कुठलीही गोष्ट मी आता पार करू शकतो. बलशाली भारत हो ही ब्रीद मनाशी बाळगून मी अधिकाधिक लोकांना धावण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे. करण्याचं कार्य केलं. माझं
7 वर्षापासून करतो आहे. धावण्याचे अनेक फायदे आहेत. धावण्यामुळं शारीरिक शक्ती वाढते, डायबिटीस, हायपरटेन्शन, कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस, दीर्घकालीन आजारापासून मुक्ती मिळते, मानसिक तणावमुक्त होतो, मानसिक आजारापासून मुक्ती मिळते किंवा कर्करोगापासून मुक्ती मिळते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पूर्वज खूप धावायचे. मधल्या काही काळामध्ये तंत्रज्ञानाने प्रगती केली, जीवनशैली बदलली, कमी झाला, पण आपल्या खऱ्या जीन्स धावपटूच आहे. म्हणून आज भारत जगामध्ये सगळ्यात चांगला धावपटूंचा देश म्हणून पुढे येत आहे. ही एक माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि मी आपल्या सर्वांना अशी विनंती करीन की आपण सर्वांनी धावावं, धावण्याचा आनंद घ्यावा. सुरू करणं अवघड असतं, पण एकदा सुरू केलं तर ते खूप सोपं असतं. मोटिवेशनचा भाग जर म्हणलं तर मी का धावतो हा मला नेहमी प्रश्न पडतो. मी यासाठी धावतो, जेव्हा जेव्हा धाव घेतो तेव्हा तेव्हा मी माझ्या शरीराला आजी माझ्या मनाला टेस्ट करतो की तुझी शारीरिक पात्रता तीच आहे का आणि तुझ्या मनाचा निग्रह तोच आहे का. जेव्हा मी क्रॉस लाईन पास करतो किंवा माझं ध्येय साध्य करतो तेव्हा मला खूप आनंद मिळतो. तो आनंद मिळवण्यासाठी मी धावतो, त्या धावण्यातून मी आनंद घेतो. तुम्ही आज आलात, मला बोलण्याची संधी दिलीत, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप आभार मानतो. धन्यवाद. आताच बीड शहरातील नामांकित प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर संजयजी जानवे साहेब, आपण त्यांच्याशी सविस्तर बातचीत केली. त्यांनी दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसंच दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जिंतूर येथील परभणी रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात भव्य छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न झालं. या शिबिराचं उद्घाटन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालंय. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणं, महसूल आणि इतर शासकीय विभागांच्या सेवा सुलभ करणं आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांचे तात्काळ निराकरण करणं हा या शिबिराचा प्रमुख उद्देश होता. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचं औचित्य साधून माहेर बहुउद्देशीय संस्था आणि गुरु ग्लोबल प्रीस्कूल मेहकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य बालदिंडी सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात संपन्न झालाय. विठ्ठल रुक्मिणीच्या जयघोषात निघालेल्या या दिंडीत चिमुकल्या वारकऱ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हातात टाळ, डोक्यावर टोपी आणि मुखात जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल हा अखंड गजर करत चिमुकल्यांनी वारकरी परंपरेचा जागर घातला. लहान वयातच मुलांमध्ये भक्तिभाव, संस्कृती आणि वारकरी परंपरेची गोडी निर्माण व्हावी या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला. या सोहळ्यात विद्यार्थ्यांसह पालक, नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत दिंडीची शोभा वाढवली. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. पालकमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलंय की यापूर्वी केवळ 2 लाखांपर्यंतच्या कर्जाला कर्जमाफी मिळत होती. मात्र आता 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना देखील 2 लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्राधान्य दिलं जाणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना देखील नव्या योजनेतून लाभ मिळणार आहे. तसंच 7.5 HP पर्यंतच्या कृषी पंपांसाठी मोफत वीज, थकीत वीज बिलाचा भार सरकार उचलणार आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. विशेष करून शेतकऱ्यांशी निगडित आहे. म्हणजे आपल्या राज्यातील शेतकऱ्यांकरता करण्यात आलेली कर्जमाफी आणि त्याच पद्धतीनं जे कृषी ग्राहक आहे त्या कृषी ग्राहकांची करण्यात आलेली वीज बिलाची माफी या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे. आता सन्मान्य गाते साहेबांनी सांगितल्याप्रमाणे निवडणुकीच्या आधी राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार जेव्हा सत्तेमध्ये तेव्हा निश्चितपणे अडचणीमध्ये असलेल्या या राज्यातला शेतकरी याची कर्जमाफी आम्ही त्या ठिकाणी करू. आणि साधारणतः 1-1.25 वर्षानंतरच ह्या सर्व गोष्टीला सुरुवात व्हायला लागली.
तसं पाहिलं तर आता येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही निवडणुका नसताना, परंतु राज्यातला शेतकरी हा नैसर्गिक आपत्तीमध्ये कुठेतरी अडचणीत आहे आणि त्या आपत्तीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला त्या अडचणीतून बाहेर काढण्याकरिता सर्व परिस्थिती जाणून जो शेतकरी अडचणीत आहे त्याला अडचणीला बाहेर काढण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या नावानं पुन्हा एकदा ह्या राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी योजना त्या ठिकाणी घोषित करण्यात आली. संपूर्ण डाटा त्या संदर्भातला राज्यातनं जमा करण्यात आला आणि आता नुकतंच 22 जुलैला आमचे सहकार मंत्री सन्माननीय बाबासाहेब पाटील यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली विस्तृत माहिती दिली. पक्षाने सूचना केल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन त्या माहिती त्या ठिकाणी द्यायची होती. याच अनुषंगानं आज आपण या ठिकाणी ही पत्रकार परिषद बोलवली आणि आपल्या मार्फत लोकांपर्यंत याची अजून माहिती जावी. कारण राज्यातल्या जवळजवळ 56 लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे. त्या ठिकाणी आपले जे बळीराजे आहेत, शेतकरी आहेत, त्यांनी राष्ट्रीयकृत बँक असो, व्यापारी, खासगी किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून या कुठूनही कर्ज जर का उचललं असेल तर जवळजवळ 36,585 रुपयाची कर्जमाफी या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि यावेळेसच्या कर्जमाफीची खासियत अशी आहे जी आपल्या सर्वांच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेली पाहिजे. आतापर्यंत 2 लाखाची जी अट राहायची तर 2 लाखाच्या आतमध्ये जे शेतकऱ्यांचं कर्ज राहायचं त्यांना त्या ठिकाणी तो शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळायचा. पण यावेळेस मात्र ही 2 लाखापर्यंतच कर्जमाफी न ठेवता त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखापेक्षा जरी जास्त कर्ज असलं तरी त्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी त्या ठिकाणी मिळणार आहे. उर्वरित रक्कम त्या शेतकऱ्याला मात्र त्या ठिकाणी भरायची. दुसरा एक विषय तो म्हणजे दरवेळेस जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरायचे त्यांना 50,000 रुपयाचं अनुदान याच्यावर आमचा जास्त भर त्या ठिकाणी राहणार आहे. कारण आपण बघितलं की अनेक प्रामाणिक शेतकरी जे रेग्युलरपणे त्या ठिकाणी शेती कर्ज भरतात तर त्यांना देखील त्यांचा देखील कुठेतरी सन्मान झाला पाहिजे. याच्याकरता 50,000 रुपयापर्यंतचं अनुदान आपण त्या ठिकाणी देणार आहोत. त्याच पद्धतीनं 50,000 रुपयाची मर्यादा आता महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत म्हणजे आधीची जी आपली योजना होती महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना त्यावेळेस त्यांना 50,000चा लाभ मिळाला होता म्हणून त्यांना आता लाभ द्यायचा नाही ही अट त्या ठिकाणी रद्द करण्यात आली आहे. आता जरी त्यांनी देखील कर्ज उचललं असेल तर त्यांना देखील कर्जमुक्तीचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. एकंदरीतच या सर्व याच्यामुळं शासनावर आर्थिक भार मोठा पडणार आहे. परंतु आपला शेतकरी आपला बळीराजा याला संकटातून बाहेर काढण्याकरिता राज्य सरकार तो किती अतिरिक्त भार असला तरी तो उचलण्याकरिता त्या ठिकाणी तयार आहे. त्याच्याचमुळे ही एवढी मोठी कर्जमाफीची योजना आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी करण्यात आलेली आहे. दुसरा एक महत्वाचा निर्णय जो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला होता तो म्हणजे या राज्यातल्या शेतकऱ्यांना ज्यांचं आपलं 7.5 HP पर्यंतचं वीज बिल आहे ते आता आकारल्या जात नाही. त्यांनी हा अगोदरच निर्णय त्या ठिकाणी घेतला होता. परंतु त्यांच्या अगोदरची जी थकबाकी होती जवळजवळ 48,000 कोटी रुपयाची थकबाकी होती ती देखील आता त्या ठिकाणी माफ करण्यात आली आहे. दिवसा वीज पुरवठा होण्याकरिता आता सौर पंप आणि सौर कृषी वाहिनी योजनांमुळे जवळजवळ 76% शेतकऱ्यांनाही दिवसा देखील वीज त्या ठिकाणी मिळते आहे. आणि ह्या वर्षाच्या शेवटपर्यंत जवळजवळ 100% शेतकऱ्यांना दिवसा देखील वीज त्या ठिकाणी पुरवली जाणार आहे. उत्पादन खर्च कमी करण्याकरता आणि शेतकऱ्यांना शेती खर्च कमी करण्यासाठी आता सरकारनं कारण आपण एकीकडे म्हणतो की उत्पादन क्षमता शेतकऱ्याची वाढली पाहिजे त्याच्यावरचं जर का संकट दूर करायचं तर त्याची उत्पादन क्षमता त्या ठिकाणी वाढली पाहिजे आणि त्याचा जो शेती करण्याकरिता जो खर्च असतो तो खर्च कमी झाला पाहिजे. हा खर्चामधलाच एक महत्वाचा तो ज्याचा खर्च जो राहायचा तो वीज बिलाचा राहायचा. याच्याच करता आपण वीज बिल माफी योजना त्या ठिकाणी आणली आणि जवळजवळ 25,000 कोटी रुपयाची वीज बिल माफी दरवर्षी यामुळे आपण सरकार त्या ठिकाणी भरणार आहे. महावितरण मधल्या नफ्यात असलेला बिगर कृषी विभाग वेगळा करून भांडवली बाजारात सूचीबद्ध म्हणजे लिस्टेड करून त्याचा देखील आपण मोकळा केला आहे. आणि स्वतंत्र कंपनीच्या माध्यमातून 45 लाख
कृषी ग्राहकांसाठी वीज बिल माफीसारख्या कल्याणकारी योजना याच्यानंतर देखील आपण या ठिकाणी सुरू ठेवणार आहोत. त्याच्यामुळे असे अनेक हे 2 महत्त्वाचे निर्णय त्या ठिकाणी आपल्या सरकारने घेतलेले आहे. जिल्ह्याची थोडी माहिती आपल्याला या ठिकाणी दिली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी मनसेच्या वतीनं होणाऱ्या आंदोलनाबाबत अमित ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली. 24 आणि 26 तारखेला होणाऱ्या आंदोलनाचा केंद्रबिंदू विद्यार्थी असतील आणि त्यांना दिशा देण्याचं काम मनसे करेल असं त्यांनी सांगितलंय. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनातील काही मागण्या मान्य झाल्याबद्दल त्यांनी स्वागत केलंय. मात्र निर्णय आधी घेतले असते तर विद्यार्थ्यांवर आंदोलनाची वेळ आली नसती असं मत त्यांनी व्यक्त केलंय. विद्यार्थी आणि पालकांच्या प्रश्नांवर सरकारनं चर्चा करून तोडगा काढावा अशी मागणी करत अमित ठाकरे यांनी विद्यार्थी समाधानी नसतील तर मनसे रस्त्यावर उतरेल असा इशारा दिलाय. तसंच विद्यार्थ्यांवरील दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी कायदेशीर प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. आम्ही खऱ्या अर्थानं आज महत्त्वाची बैठक पार पडली तुमच्या लोकांची आणि खऱ्या अर्थानं 24 तारखे म्हणजे आज मोठं आंदोलन पण होणार आहे. 26 तारखेचं पण प्लॅनिंग आहे. त्याबद्दल हे होतं का बैठक आणि कशाबद्दल बैठक होती प्लीज सांगा. नाही म्हणजे 24 आणि 26 बद्दल होतं की आमचं एक आंदोलन होतं जे राजसाहेब आणि उद्धव साहेबांनी पुकारलं ते विद्यार्थ्यांसाठी होते आणि विद्यार्थी ह्या आंदोलनाचा फेस असणार आहे. त्याच्यामुळे त्यांना फक्त एक डिरेक्शन देण्यासाठी आपली लोक कुठे त्यांची मदत करू शकतात की विद्यार्थ्यांवर काही अडथळा नाही आला पाहिजे. पोलिसांकडून आणि जे कोण पाठवलं जाईल हे आंदोलनात अडथळे आणायला त्यांच्याकडून काही प्रॉब्लेम्स नाही क्रिएट झाले पाहिजेत ह्याच्यासाठी एक आमची बैठक होती. सोनम वांगचुक यांनी आता उपोषण संपवलं आहे. या सगळ्याबद्दल तुम्ही पण पाहिलं असेल. आमचे तितके असं म्हणतात जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही काही मागे हटणार नाही. तुमची पण मागणी दोन्ही गोष्टींची होती. तुम्ही काय सांगाल याबद्दल? हे बघा, पहिली गोष्ट तर अभिनंदन अख्ख्या देशाचं की 3 मागण्या मान्य केल्या. ह्या जर आधी केल्या असत्या तर ह्या सगळ्याची गरजच नसती पडली. तुम्ही इकडे बेसिकली ह्या गोष्टी आधी मान्य झाल्या असत्या तर ह्या सगळ्या गोष्टींची गरज नसती पडली. आज मुलींचे कपडे फाडले गेलेत. दिल्लीमध्ये मुलांमध्ये खिळे ठोकून लाठ्यांमध्ये मारलं गेलंय. त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? आणि आमचं सिंपल आहे, शिवतीर्थाखाली दररोज लोक मोठ्या प्रमाणात जमत आहेत. जर विद्यार्थी समाधानी नसतील तर आम्ही उतरणार. त्यांच्यावर हात उचलून देणार नाही, त्यांच्यावर केसेस होऊन देणार नाही. कारण ही त्यांच्या हक्काची लढाई आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांना जेव्हा समाधान वाटेल तेव्हा ही संपेल. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही असं म्हणताय अमितजी की कुठे ना कुठे राजीनामा शब्द अजूनपर्यंत केंद्र सरकारने वापरला नाही. तर जोपर्यंत तो होत नाही आणि विद्यार्थ्यांचं समर्थन होत नाही तोपर्यंत माझं हे म्हणणं नाहीच आहे. प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे म्हणजे पाहिजे. पण जोपर्यंत विद्यार्थी आमच्या समोर रस्त्यावर उतरतात हे देश पेटताना आपल्याला खूप कमी वेळेला बघायला मिळतं. हे कुठच्याही पक्षाचं आंदोलन नाही आणि पक्षाचं आंदोलन एवढ्या मोठ्या लेवलवर गेलंच नसतं कुठच्याही. कारण सरकारचे पण काही आरोप असतात, मग आपलं प्रत्युत्तर असतं वगैरे. हे लोक उतरलेत आणि कुठेतरी सरकार बॅकफुटवर गेलंय. त्याच्यामुळे मला खूप अभिमान आहे आपल्या देशाचा की कुठेतरी आपला देश जागरूक आहे. पालक असतील, विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, सगळे उतरलेत. जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर आहात तोपर्यंत आम्ही रस्त्यावर आहोत. कुठे सकारात्मक वाटतायत का? म्हणजे लवकरच ही मागणी मान्य होईल, राजीनामा होईल असं वाटतंय का? आज कोणतरी ते चंद्रकांत पाटील बोलले ना, आंबे चोरी करायला काय फाशी मिळते का? 20 मुला-मुलींनी सुसाईड केलं. तुम्ही ते सुसाईड आंबे चोरी करण्याशी कम्पेअर करताय. मी आता ते काय बोलतायत ना तुमच्यासमोर ते पण त्यांना कळत नाहीये. कुठेतरी भरकटलेत. अनेक प्रवक्त्यांचे मी व्हिडिओज बघितले. भाजपचे खूप असे नम्र झाले जे दररोज किंचाळायचे, शिव्या घालायचे. त्याच्यामुळे आता त्यांना पण कळायला लागलं की आता देश पेटलाय, कुठचाही पक्ष नाही पेटलाय. मुख्यमंत्री म्हणतात की विद्यार्थ्यांचा वापर करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणून आम्ही बोलतोय की मुख्यमंत्री आहात ना तुम्ही, विद्यार्थ्यांना बोलवून घ्या आणि चर्चा करा. त्यांना काय पाहिजे विचारा. मला वाटतं नागपूरमध्ये, नाशिकमध्ये अनेकांचा मृत्यू झालाय नीटमुळे. त्यांच्या घरी जा पहिलं आणि मग आम्हाला प्रश्न विचारा. तुम्ही तुमचं काम नीट केलं असतं तर आम्हाला उतरायची गरज नसती पडली. सर, आता देखील बैठक जी आहे ती सुरू आहे आणि जे.पी. नड्डा असतील त्याचबरोबर सीजेपीचे 3 सदस्य आहेत ते गेलेले आहेत. सकारात्मक ही बैठक होईल असं
मी आता जर तर मध्ये मी काय बोलू, ते झाल्यावर मग आपण परत चर्चा करू. पण मला वाटतं जोपर्यंत विद्यार्थी ग्राउंडवर आहेत तोपर्यंत ठाकरे त्यांच्या पाठीशी उभे आहेत. पंतप्रधानांकडून व्हिडिओ ट्विट करण्यात आला, त्यानंतर विधेयक आणण्यासाठी आज हालचाली केल्या जातात. सरकार 2 पावलं मागे गेलं असं वाटतं. तुम्ही वेळ काढा किंवा नका काढू, आंदोलन दररोज होणार जोपर्यंत मागण्या नाही पूर्ण होईल. पण कुठेतरी पंतप्रधान बोलतात म्हणजे कुठेतरी एक भीती आहे की देश पेटून उठलाय. मी परत बोलतोय, खूप कमी बघायला मिळतं आपल्याला. त्याच्यामुळे आता हे कुठेतरी भीती त्यांच्यापर्यंत पण पोहोचली आहे की याच्यावर आपण ऍक्शन घेतली पाहिजे. आज मला वाटतं एक मागणी अशी पण आहे, नीट एक्झॅक्टली ह्याच्यावर संसदेत आपण चर्चा करणार, हाऊसमध्ये चर्चा करणार. इथं झालीच पाहिजे. पण मला वाटतं जे मुलं मुली ज्यांनी आत्महत्या केली आहे ती मागणी एक मान्य केली की त्यांच्या घरी जे कॉम्पन्सेशन जाईल, त्यांच्या घरी जी मदत जाईल ती गेली पाहिजे पहिली. आणि जे जे रस्त्यावर उतरलेत त्यांच्यावर केसेस झाले नाही पाहिजे. ही काळजी आम्ही पण घेतोय, पण ही काळजी सरकारने पण घेतली पाहिजे. मुंबईमध्ये 1500हून अधिक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले. आम्ही सगळे गुन्हे काढून घेणार आहोत, तुम्ही काळजी नका करू. आमची लिगल टीम संपूर्णपणे काम करते, दिवस रात्र काम करते. मी तुम्हाला पाहिजे अपडेट करत जाईन कुठे कुठे कुठचे गुन्हे होते आणि काढले गेले. थँक्यू. देशभरातील कथित पेपरफुटी प्रकरणाबाबत खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याचा आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात खेड शहरात भारतीय जनता पार्टी, भाजप युवा मोर्चा आणि भाजप महिला मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. भाजप नेते तसंच खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी यांच्या पुतळ्याला प्रतिकात्मक जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर पुतळ्याचं दहन करून राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देशामधले जे गद्दार आहेत किंवा तुकडे गँग आहे, ज्यांना भारतात फूट पडावे असं वाटतं, देशाचे तुकडे व्हावेसे वाटतात, अशा प्रवृत्तींचा आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे. भारतीय जनता पार्टीला आणि नरेंद्र मोदी साहेबांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये हरवू शकत नाहीत. अशा अतृप्त जे पक्ष आहेत त्यांनी अभिजित दिपके सारख्या तरुणांना पुढे करून या देशामध्ये क्रांती घडवण्याचं स्वप्न या ठिकाणी बघितलेलं आहे. नीट परीक्षामध्ये जे काही झालं त्याला आमचंही समर्थन नाही, परंतु देशामध्ये अराजकता माजवून संसदेवरती प्रोटेस्ट करून पवित्र संसदेवरती हल्ला करण्यात यांनी षडयंत्र रचलेलं आहे. आज प्रत्येक भागामध्ये षडयंत्र रचून हे भारत अस्थिर करायचा, नेपाळ आणि बांगलादेशात जे घडलं तशी स्वप्न या ठिकाणी पाहायचं असं या ठिकाणी त्यांनी ठरवलेलं आहे. या सगळ्या दिपकेच्या पाठीमागे भारत विरोधी गँग आहेत. शर्जील इमाम सारख्या लोकांचं समर्थन करतात, उमर खालिद सारख्या लोकांचं समर्थन करतात. या ठिकाणी सीता का पती अशा पद्धतीने आमच्या धर्मावरती टिप्पणी केली जाते. या सगळ्या गोष्टीमधून एकच दिसतंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाची जी सेवा करतायत त्यामुळे भविष्यकाळात सत्ता मिळणार नाही अशा पद्धतीचं त्याला लक्षात आल्यामुळे अशा या सगळ्या प्रवृत्ती पुढे करून नीट हा विषय बाजूला ठेवून इतर सगळ्या गोष्टी पुढे आणून आम्हाला सर्वांमधून आझादी पाहिजे, आम्हाला सगळं मोकळं झालं पाहिजे, देशाचे तुकडे पडायला पाहिजेत, अशा भूमिकेतले लोक या ठिकाणी आहेत आणि अशाच प्रवृत्तीचा आम्ही या ठिकाणी निषेध केला आहे. राहुल गांधींनी परवा देशाला मान शर्मेने खाली घालावं लागेल अशा पद्धतीचं वर्तन केलेलं आहे. खरगे साहेबांच्या घरासमोर जाऊन त्यांच्या वाढदिवसाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि जाऊन त्या ठिकाणी नौटंकी पंतप्रधानांच्या समोर निवासस्थानासमोर जाऊन त्यांनी केली. एक लाजिरवाणी बाब आहे. याला कुठल्याही युथचं या ठिकाणी पडलेलं नाही. देशामध्ये अशांतता माजून सत्ता हस्तगत करणे एवढंच काम या ठिकाणी आहे आणि म्हणून जोपर्यंत नरेंद्र मोदी साहेबांच्या आणि भाजपाच्या पाठीमागे या देशातला तरुण आहे तोपर्यंत अशा कुठल्याही प्रवृत्ती या ठिकाणी या देशाचं वाकडे करू शकत नाहीत. येणाऱ्या कालखंडामध्ये आमच्यासारखे तरुण अशा गद्दारांना चिडून टाकल्याशिवाय राहणार नाहीत हे या ठिकाणी सांगतो. भारतीय जनता पार्टीचा भारत माता की भारत माता की वंदे 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 भारत माता की. दिल्लीतील
जंतर मंतर इथं CJPच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेचे पडसाद देशभरात उमटतायत। त्याच्या निषेधार्थ विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत। याच पार्श्वभूमीवर भिवंडीत आमदार रईस शेख यांच्या नेतृत्वाखाली शांतीनगर परिसरात एक देश एक भावना या घोषवाक्याखाली दुपारी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या रॅलीत हजारो युवक युवती हातात तिरंगा घेऊन सहभागी झाले होते। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन आणि राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याची भावना सरकारला असून त्यांच्या प्रश्नांवर संवादातून तोडगा काढण्याची भूमिका सरकारची असल्याचं त्यांनी सांगितलंय। 26 जुलै रोजी होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या मोर्चाबाबत बोलताना त्यांनी काही राजकीय पक्ष आंदोलनाच्या माध्यमातून आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली आहे। मात्र विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकार गंभीर असून चर्चा करण्यास तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। मुंबईतील आंदोलकांशी संबंधित कथित गैरवर्तनाच्या प्रकरणात चौकशी केली जाईल असं सांगत आंदोलनकर्त्यांच्या भावना समजून घेण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलंय। विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घेतले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। हे बघा, आता पूर्वी पण त्यांनी आता मला वाटते शिवाजी पार्कवर या ठिकाणी मोर्चा काढला होता, पण आता हे मोर्चे काढण्याचा उद्देश आपल्या लक्षात येतो आहे की ज्या पक्षांना कुठलंच प्लॅटफॉर्म नाही आहे ते याच्यामध्ये 100% संधी साधून घेत आहे। विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय या गोष्टी सरकारही समजून घेत आहे। सरकारही आता या ठिकाणी चर्चा करायला तयार झालेलं आहे, पण आता त्या प्रकरणाला विद्यार्थ्यांना न्याय मिळेल याच्याकरता न बोलता फक्त आंदोलनं काढून आम्ही आमचं अस्तित्व कसं आहे हे दाखवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत। आज ठाकरे कडून भाऊ दादरमध्ये निघा विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रगीताचं गायन देखील केलं जाणार आहे। त्या ठिकाणी तिरंगा देखील फडकवला जाणार आहे। चांगली गोष्ट आहे। आपण ह्याच देशाचे नागरिक आहोत, तिरंगा आपलाच आहे आणि राष्ट्रगीत पण आपलं आहे, ते सगळ्यांनी म्हटलंच पाहिजे। ठाकरेंनी म्हटलं म्हणजे चांगलीच गोष्ट राहणार आहे। भाऊ काल त्या सोनम वांगचुक यांचं उपोषण सुटलं आहे जवळपास, मात्र काँग्रेस जनता पार्टी जी आहे त्याचं दीपक बिचकू जे आहे ते पुढे आंदोलन कंटिन्यू करणार आहे पुढे, पण त्यांचं म्हणणं आहे की आमचं त्यांचीही समजूत सरकारने काढली पाहिजे आणि सरकार काढेल असं मला या ठिकाणी वाटतं। शेवटी ते विद्यार्थी आहे, देशाचे भावी नागरिक आहे। सरकारमध्ये काही गोष्टी होत असतात, काही चुका होत असतात, त्या चुका दुरुस्त करण्याचं कामसुद्धा सरकारने करण्याचा प्रयत्न या पुढच्या काळामध्ये करण्याचं आश्वासन या ठिकाणी देण्याचं जवळपास निश्चित झालेलं दिसतं आहे। त्यामुळे आपल्या देशाचे होणारे भावी नागरिक यांच्या पाठीवरून हात फिरवून म्हणा किंवा त्यांना बोलवून म्हणा या ठिकाणी पुढच्या काळामध्ये निर्णय होतील असं मला या ठिकाणी वाटतं। शरद पवार आणि मोदी यांची भेट झालेली आहे। आता दोघं ज्येष्ठ नेते आहेत, त्यांची भेट नेहमी होत राहते, पण आता सध्या ह्या आंदोलनाच्या वेळीसची भेट होणं याच्याकरता वेगळ्या चर्चा लोक करत असतात। पण सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचं जे राष्ट्रवादीचे दोघं विलिनीकरण त्याला मात्र विरोध आहे। मला माहीत नाही त्यांच्या कोणाचं विलिनीकरण होतं आहे आणि कोण करतं आहे ते काही माहीत नाही। भाऊ आज संसदेमध्ये पेपरफुटी संदर्भात कायदा मांडला जाणार आहे, परंतु राहुल गांधी जे आहेत ते धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत। हे बघा, राहुल गांधी पहिल्यापासून त्या गोष्टीवर ठाम आहे, पण आता सत्र चालवायचं असेल, जनतेला न्याय द्यायचा असेल तर झालेली घटना ही त्याच्यामध्ये दुरुस्ती केलीच पाहिजे। पण पुढच्या काळामध्ये आता राज्याकरता आपण वर्षभराकरता काय करणार आहोत त्याच्याकरता सत्रामध्ये हे सत्र असतं, तर सत्र पण चालवलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। मुंबईमध्ये पोलिसांनी काही मुलांना अटक केलेली होती आणि ते एक पोलीस त्यांना थेट धमकी देत होता की तुमच्या खिशात मी ड्रग्ज टाकेल आणि तुम्हाला आयुष्यभर जेलमध्ये सोडलं। असं होत असेल तर चुकीचं आहे आणि काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असं जर झालं असेल तर आपण चौकशी करू आणि ती चौकशी केली पाहिजे। काही ठिकाणी महिलांशी पण विनयभंगासारखा प्रकार त्या ठिकाणी असं होऊ नये। शेवटी आंदोलन करणारे आहेत त्यांना समजून घेतलं पाहिजे, कारण की शिवसेना भाजप असेल कोणताही पक्ष असेल आंदोलनातून पुढे आलेला आहे। त्यामुळे आपलंही एक काळामध्ये आपण आंदोलन करत होतो, याचा विसर कोणाला पडू नये अशी प्रत्येकाला अपेक्षा असते। त्यामुळे आम्हालाही तो विसर पडणार नाही अशी खात्री आम्हाला आहे। देशाचे पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी त्यांची काल त्या आंदोलनावर प्रतिक्रिया समोर आली आहे। त्यांचं म्हणणं आहे की हा जो सगळा पेपर घोटाळ्याचा विषय आहे आपण हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवणार आहे आणि या संदर्भात कडक कायदा करण्यासाठी आज संसदेमध्ये विधेयक पंतप्रधानाने बोललं म्हणजे आपण त्याच्यावर बोलणं उचित होणार नाही। दिल्लीप्रमाणे मुंबईतही जे आंदोलन आहे विद्यार्थ्यांचं ते चिरडण्याचा प्रयत्न झाला। कुठेतरी सरकार म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात कमी आता संवाद साधायला सुरुवात झालेली आहे। काल आता वामचुमशी त्यांच्याशी 2 मंत्र्यांचा संवाद झाला, यांच्याशी संवाद होईल
आणि संवादानेच ह्या गोष्टी सुटू शकतील. त्यामुळे सरकारने 2 पावलं पुढे चालले पाहिजे आणि आंदोलकांनाही पुढे चाललं पाहिजे, कारण की शेवटी आपल्याला विद्यार्थ्यांच्या जीवनाला न्याय द्यायचा आहे. भाऊ, साधारण बघायला गेलं राष्ट्रीय महामार्ग आहे, काही महिन्यापूर्वीच म्हणला होता, मात्र त्या ठिकाणी अपघात होता आणि अगदी नवविवाहिताचा देखील मृत्यू झालेला आहे. कुठे? जळगावचा राष्ट्रीय महामार्ग विद्यापीठाच्या समोर जो आहे. कोटनगर ते पालदेव रस्त्याला 4 महिन्यातच तडे पडलेले आहेत आणि तडे असे पडले की डायरेक्ट टू व्हीलर चारचाकीचे अपघात. ठीक आहे, आपण त्या संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करायला लावू आणि असं जर झालं असेल तर कुठे गतिरोधक टाकता येतात का त्याचाही विचार करू. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन आणि लाठीचार्ज प्रकरणावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना काही राजकीय नेत्यांवर आरोप केलेत. आंदोलनाला राजकीय वळण देण्यात आल्यानं परिस्थिती बिघडल्याचा दावा त्यांनी केलाय. सामंत म्हणाले की विद्यार्थी आंदोलनाचा मूळ मुद्दा बाजूला पडू नये, नीट पेपर फुटी प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी भूमिका केंद्र सरकारनं स्पष्ट केली आहे असं त्यांनी सांगितलंय. आंदोलनादरम्यान काही वादग्रस्त बाबी समोर आल्याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर योग्य तोडगा काढण्याची गरज असल्याचं उदय सामंत यांनी नमूद केलंय. वो उनका व्यू है ना. माननीय नरेंद्र मोदी साहब जो देश के पंतप्रधान हैं, उन्होंने उनका अगर वीडियो द्वारा बयान दिया है और उन्होंने जो कुछ बोला है वो सोनम जी को अगर मान्य है, उन्होंने अगर आंदोलन पीछे लिया है, तो मेरा जैसा जो एक इंडस्ट्री मिनिस्टर है, मेरा जैसा एक एमएलए है, तो यही सोचेगा ना कि ये अभी आंदोलन खत्म करने के लिए जो स्टेप लिया है गवर्नमेंट ने वो सोनम जी को मान्य है, एग्री है उसके लिए. अभी दीप्ति जी क्या बोले हैं उनका खुद का ओपिनियन है, कुछ भी कर सकते हैं. कहा है कि उस आंदोलन में पैलेट्स गन का इस्तेमाल हुआ, क्या उन्होंने प्रूफ भी दिया है. पैलेट्स जो गोलियां होती है वो चलाई गई है, उन्होंने प्रूफ भी दिया है उसका. राहुल गांधी जी जो है ना, उन्होंने इससे पहले कितने चुनाव लड़े हैं, सब में वो पराभूत हो गए. अभी हमारे जो स्टूडेंट लोग हैं जिनके साथ सेंट्रल गवर्नमेंट है, जिनके साथ महाराष्ट्र गवर्नमेंट है, उनके आंदोलन के ऊपर, उनके आंदोलन में घुस के खुद की पार्टी बढ़ाने का ये प्रयास है, बाकी कुछ नहीं. चलो. म्हणजे सगळे चांगले प्रश्न विचारायचे आणि जाताना एवढा मोठा अडचणीचा प्रश्न विचारायचा की ती अडचण दूरच होऊ शकणार नाही. तर असं काही नाही. आज मी बुमरे मामानी आषाढी एक कार्यक्रम आहे आषाढीचा पंढरपूरला, तिथं मला बोलवल्यामुळे मी आलो आणि म्हणून दिवसभराचे कार्यक्रम घेतले. आता मी प्रत्येक वेळी अनेक जिल्ह्यामध्ये परत जातो, मग तिथं काय परत गेल्यामुळे त्या जिल्ह्याचा पालकमंत्री मी होणार आहे का? नाही, पण अजून एक सांगतो अगदी म्हणजे पत्रकारांच्या अगदी ठाम समोर सांगतो. ऑरिकमध्ये ज्या 5-6 मी मिटिंग घेतल्या त्याच्यामुळे शेतकऱ्यांना नक्की न्याय मिळाला. आणि ऑरिकला जी बैठक होती ही दुसऱ्या कुठच्याही उद्देशानं बैठक होत नाही. फक्त छत्रपती संभाजीनगरमध्ये बजाज नंतर फार मोठं ऑटोमोटिव्ह सेंटर उपलब्ध व्हावं त्यासाठी माझी व्हिजिट असते. आणि जो मगाशी तुम्ही प्रश्न विचारला त्याचा माझा काडी मात्रही संबंध नाही. राज्य सरकारनं पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी गाव ते पंढरपूर बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. एका गावातून किमान 40 भाविक यात्रेसाठी जाणार असतील तर त्या गावातच एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील भाविकांसाठी जालना आगारातून 125 बसेस पंढरपूर यात्रेसाठी सज्ज ठेवण्यात आल्यात, अशी माहिती आगार प्रमुख अजिंक्य जयवाळ यांनी दिली आहे. भाविकांची संख्या वाढल्यास आणखी 50 अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात येण्याचंही त्यांनी सांगितलंय. भाविकांनी सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी एसटी बस सेवेचाच वापर करावा असं आवाहनही आगार प्रमुखांनी केलंय. दरम्यान भाविकांनी राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे आभार मानलेत. दादा, काय सांगाल, पंढरपूर वारीला चालले, दर्शनाला चालले विठुरायाच्या, कशी व्यवस्था आहे बस व्यवस्थापकाची? रामकृष्ण हरी माऊली आपले म्हणजे एसटी महामंडळ हे म्हणजे यांनी 40 गावकरी जर का असेल, म्हणजे 40 जण असेल तर यांनी म्हणजे गावातून सेवा दिलेली. हे खूप छान वाटलं ह्या वर्षी, कारण की त्याच्यामुळं म्हणजे आज जालन्यात इतकी हे नाही, भीड नाही, म्हणजे भीड म्हणजे गर्दी नाही, कारण की मला हिंदी बोलायला सवय. काय वाटतं, महाराष्ट्र शासनानं व महामंडळानं जी योजना राबवली ही तुमच्या वारकऱ्यांसाठी वारकऱ्यांसाठी खूप छान आहे. कारण की त्याच्यामुळं म्हणजे आज जालन्यात इतकी म्हणजे गर्दी नाही, म्हणजे भीड नाही, कारण की मला हिंदी बोलायला सवय. काय वाटतं, महाराष्ट्र शासनानं व महामंडळानं जी योजना राबवली ही तुमच्या वारकऱ्यांसाठी
आणि एकदम व्यवस्थित आहे. हे प्रत्येक गावात पोहोचायला पाहिजे, प्रत्येक गल्लीत पोहोचायला पाहिजे. जर का 40 वारकरी असेल तर त्यांनी जायलाच पाहिजे. काय नाव आहे? एस टी महामंडळ. मी गजानन निवृत्तीराव मानेगावकर. नमस्कार, मी अजिंक्य जेवळ, आगार व्यवस्थापक, राज्य परिवहन जालना आगार. आषाढी एकादशी निमित्त जालना विभागामार्फत 125 राज्य परिवहन बसेसचे नियोजन वारकऱ्यांसाठी केलेले आहे. 125 बसेस जालना विभागामार्फत मार्गस्थ होत आहे आणि सर्व बसेसमध्ये सर्व प्रवाशांना ज्या सवलती आणि सुविधा आहेत या 100% लागू आहेत. म्हणजे 75पेक्षा जास्त नागरिकांना मोफत प्रवास लागू आहे. महिलांना 50% सवलतीचा प्रवास आहे. सर्व सवलती लागू असून जर 40 भाविक जर एका गावात जर असतील तर गाव तिथे ST या म्हणीप्रमाणे आपल्या दारापर्यंत ST पाठवण्याची सोय आपण राज्य परिवहन महामंडळाने केलेली आहे. आणि बसेसमध्ये देखील सर्व सुविधा अद्यावत ठेवण्यात आलेली आहे. चार्जिंग पॉईंट वगैरे, बस स्थानकावर पिण्याचे पाणी, मंडप सर्व व्यवस्था केली असून विभाग स्तरावर एक चौकशी कक्ष देखील 24 तास चालू ठेवण्यात आलेला आहे. आणि सर्व अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्न करून आषाढी यात्रा ही यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आणि सर्व भाविकांना, प्रवाशांना विनंती करण्यात येते आणि आपल्या माध्यमातून आवाहन करण्यात येते की सर्व भाविकांनी सुरक्षित प्रवासाकरता आणि सर्व सवलतीयुक्त प्रवासाकरता महामंडळाच्या बसेसचा लाभ घ्यावा ही विनंती. किती तारखेपर्यंत 29 जुलैपर्यंत पंढरपूर यात्रेनिमित्त आपण बसेस पाठवणार आहोत आणि प्रवाशांच्या मागणीनुसार गावामध्ये देखील आपण बसेस पाठवणार आहोत. आपल्या विभागाचे 125 बस असून 50 बसेस अतिरिक्त आपण प्रवाशांच्या सोयीसाठी जळगाव विभागाच्या देखील मागविलेल्या आहेत. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद आता पुण्यातही उमटलेत. CJPच्या वतीनं लाल महाल चौकात हजारो युवकांनी आंदोलन करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. घोषणाबाजी, तिरंगा आणि फलकांच्या माध्यमातून आंदोलकांनी केंद्र सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. पुण्यातील लाल महाल चौक CJPच्या आवाहनानंतर मोठ्या संख्येनं युवक एकत्र आले. आंदोलकांच्या हातात तिरंगा, विविध मागण्यांचे फलक आणि बॅनर होते. इन्कलाब जिंदाबाद, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो आणि भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जचा निषेध करत आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनासाठी मोठ्या संख्येनं युवक उपस्थित राहिल्यानं काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.